सज्जनहो, भगवान गोपालकृष्णांनी गीतेत उपदेश केल्याप्रमाणे मृत्यूसमयी जीवाची जी भावस्थिती असते त्याच भावस्थितीत जीवाला पुढील जन्म प्राप्त होतो. असं असलं तरी अंतकालेच मामेव स्मरणमुक्ता कलेवरम यप्रयाति समद्भावम याती नास्तत्र संशयः या श्लोकाप्रमाणे अंतकाळी जो ईश्वराचं स्मरण करत देह सोडेल तो निसंशय हरिपदाला प्राप्त करेल. हा जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सुटण्याचा उपायही ईश्वरांनीच सांगितला आहे. परंतु जसं विद्यार्थ्याला वार्षिक परीक्षेत तोच अभ्यास आठवेल जो त्यांनी वर्षभर सातत्याने केला आहे, तसंच मृत्यूसमयीही जीवाला निसंशय तेच आठवेल जे त्यांनी आयुष्यभर केलंय. शेवटच्या घटकेला ईशनामाचं स्मरण होणं ही गोष्ट बोलण्या इतकी सहज सोपी नाही. ज्यांनी चिकाटीनी, सातत्यानी, श्रद्धेनी आयुष्यभर नामाचा उद्घोष केला त्यालाच अंतिम क्षणी सरावानी ते आठवेल. मग यासाठी दैनंदिन जीवनात आपण वेळेचं व्यवस्थापन कसं करतो, आपली जीवनशक्ती कुठं वाया घालवतो का, याचं परीक्षण करायला हवं. कर्तव्यकर्म केल्यावर जो काही वेळ हाती येतो त्याचा तरी सदुपयोग नामसाधनेत होतोय का याकडे लक्ष द्यायला हवं. इंद्रियांची शक्ती जर निरर्थक बोलण्यात अथवा काल्पनिक अर्थहीन दृश्य पाहण्यात वाया घालवली तर नामासाठी चित्त एकाग्र व्हायला शक्तीच उरणार नाही. ऐकताना कदाचित हे साधारण वाटेलही, पण भगवत भक्ती अथवा समाधान प्राप्ती हे ज्याचं अंतिम ध्येय आहे त्या मंडळींनी या लहान लहान गोष्टींवर लक्ष देणं आवश्यकच आहे ना. रामायणाचे विशेषक अभ्यासक असं सांगतात की शरीरातील 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय मिळून हा देहरूपी रथ वाहून नेतात. हेच रामायणातलं दशरथरूपी तत्व आहे. सर्वांना रमवणारा राम या तत्वाला म्हणजेच सच्चित आनंदाला प्राप्त करण्यासाठी या दशरथरूपी साधकाला आयुष्यात लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न या तत्वांचाही अर्थबोध करून घेऊन या दशेंद्रियांवर आपलं वर्चस्व प्रस्थापित करायला हवं. भगवत प्राप्तीसाठी आवश्यक असणाऱ्या सगळ्या शुभलक्षणांनी साधक जेव्हा परिपूर्ण होतो तेव्हा लक्ष्मण तत्वाला प्राप्त करतो. जगाचं पालनपोषण करणाऱ्या जगतपित्याप्रमाणे यथाशक्ती जो ईशसेवा म्हणून जीवांचं भरणपोषण निस्वार्थीपणे करेल तेव्हा त्याला भरत तत्वाचा आविष्कार होईल. कामक्रोधादी षडरिपूंचा पाडाव झाला की साधकाला शत्रुघ्न तत्वाची प्राप्ती होईल. असा विवेकसंपन्न दशरथच कौशल्यानी, खुबीनी नित्य साधना करून स्व अंतःकरणात रामतत्वाला प्रगट करू शकेल. हा विवेक साधणं हेच परमार्थातलं कौसल्या तत्व अर्थात मोठं कौशल्य आहे. म्हणूनच सगुण भजन, अन्नदान आणि नामस्मरण ही त्रिसूत्री संत मंडळींनी साधकाला दिली आहेत. अशा स्वरूपाची तपसाधना राजा दशरथ आणि कौसल्या मातेनी केली आणि म्हणूनच तो अजन्मा निर्गुण परमात्मा त्यांच्या या भक्तीला वश होऊन कौसल्या मातेच्या मांडीवर बालक होऊन खेळला. गोस्वामीजी हे वर्णन करताना दोहा रचतात, व्यापक ब्रह्म निरंजन निर्गुण बिगत बिनोद सो अज प्रेम भगती बस कौसल्या के गोद.